लक्ष्य जो करना है गठन, तन मन ये करेंगे समर्पण। उच्च लक्ष्य जो करना है गठन, तन मन ये करेंगे समर्पण। प्रिसीजन के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। प्रिसीजन के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। संघ भावना हो हमारी नीति, आदर रखे हम सबके प्रति। संघ भावना हो हमारी नीति, आदर रखे हम सबके प्रति। नवनिर्मिति की कामना धरे, बदलते युगों से भी हो गए परे। नवनिर्मिति की कामना धरे, बदलते युगों से भी हो गए परे। ऊंचाइयों पर रहेंगे सदा, सादगी को करके जतन। प्रिसीजन के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। प्रिसीजन के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। नमस्कार. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. प्रिसिजन गप्पाचं हे 15वं पर्व सादर करताना आम्हाला खूप आनंद होतोय. गेली 15 वर्ष हा एक सांस्कृतिक ठेवा म्हणून सोलापूरकर रसिकांनी जपला, वाढवला आणि खऱ्या अर्थानं सोलापूरकर रसिकांनीच हा कार्यक्रम मोठा केला, आपला मानला. या 15व्या पर्वाच्या निमित्तानं आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होतोय. मित्रहो, पडदा उघडण्यापूर्वी प्रिसिजन कंपनीच्या बाबतीतली एक डॉक्युमेंटरी आपण पाहिली. ही डॉक्युमेंटरी मूळतः इंग्रजी भाषेतली आहे आणि कालच त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून, AI च्या माध्यमातून त्याचं पूर्ण भाषांतर मराठीमध्ये केवळ 1 तासाच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. आणि कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर करण शहा यांनी ती तांत्रिक बाजू सांभाळलेली आहे. त्यामुळे त्यातले मराठी शब्द जे आहेत ना, ते AI ने केलेले आहेत. म्हणजे हे सांगण्यासाठी खरं म्हणजे मी याचा उल्लेख केलेला आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रहो, आजच्या या पहिल्या दिवशी, आजचा दिवस खऱ्या अर्थानं सामाजिक आहे, सामाजिक जाणीवा जागृत करणारा आहे. आज आपण 2 सामाजिक संस्थांना पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत. या दोन्ही संस्थांचं एका अर्थानं समस्त सोलापूरकरांच्या वतीने हा गौरव आहे, केवळ प्रिसिजनच्या वतीने नाही आहे. यातली पहिली संस्था आहे सेवा सहयोग फाउंडेशन संचलित विद्यार्थी विकास योजना आणि दुसरी संस्था आहे विज्ञान आश्रम पावळ. या दोन्ही संस्थांबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. सर्वप्रथम विद्यार्थी विकास योजना, ज्यांना आपण प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देणार आहोत, या संस्थेबद्दलची एक चित्रफित आपण पाहूयात. अनेक शतकांची समृद्ध परंपरा असलेल्या भारतवर्षात आपलं संपूर्ण जीवन विद्यादान आणि सामाजिक सुधारणांसाठी वाहून घेणाऱ्या व्यक्तींची वानवा कधीच नव्हती. महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, रमाबाई रानडे, यादी खूप मोठी आणि न संपणारी आहे. आणि ह्याच वैभवशाली परंपरेतलं एक ताजं नाव आहे विद्यार्थी विकास योजना, ज्यामुळे गरीब परंतु बुद्धिमान आणि शिकण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचं जीवन उजळून निघालं आहे. अनेक तरुण बुद्धिमान विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या या नाविन्यपूर्ण योजनेचे प्रवर्तक श्री रवींद्र कर्वे हे TJSB या आघाडीच्या सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. एका व्यक्तीने मोजक्या विद्यार्थ्यांसाठी चालू केलेल्या ह्या उपक्रमाचे आज
1000हून जास्त विद्यार्थ्यांना सहाय्यभूत होणाऱ्या एका मोठ्या योजनेत रूपांतर झालं आहे. आता ही योजना सेवा सहयोग फाउंडेशन ह्या सेवाभावी संस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्याची निवड करण्याचे निकष वस्तुनिष्ठ आहेत आणि त्यात फक्त विद्यार्थ्याची क्षमता आणि त्याच्या कुटुंबाची त्याला मदत करण्याची इच्छा यांचा समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची ही होम विजिट होते, म्हणजे घरी गेल्याशिवाय आपण त्याची निश्चिती करत नाही. आपण कुठलाही अर्ज उपलब्ध केलेला नाही, कारण अर्जाचे ढिगारे लागले तर त्याच्यातून ते शोधून काढणं हे शक्य नाही. त्यामुळे आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्याच्या घरी जातो, त्याची परिस्थिती बघतो आणि मग त्याचं आयडेंटिफिकेशन होतं. मग आता सगळ्या महाराष्ट्रात जर हे करायचं असलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते लागतात. मग अरुण करमरकरांच्या साह्याने आम्ही असे आत्ताच्या स्थितीमध्ये जवळजवळ 50हून अधिक कार्यकर्ते महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यातले आपण शोधून काढले. योजनेचा फायदा घेण्यासाठी 10वी आणि 12वीत उत्तम गुण आणि कोणत्याही प्रतिष्ठित महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षेतली चांगली कामगिरी यांची आवश्यकता आहे. विद्यार्थी निवडण्याची पद्धत काटेकोर, सर्वसमावेशक आणि लिंगनिरपेक्ष आहे. विद्यार्थ्यांना सहाय्य करण्याचे अंतिम उद्दिष्ट त्यांना स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवणे हे आहे. हा परोपकार नसून भविष्यात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची तळमळ असलेल्या विद्यार्थ्याला दिलेला मदतीचा हात आहे. विद्यार्थी विकास योजना आणि विद्यार्थी यांच्यामधील नाते केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित नसून बहुआयामी आहे. योजनेमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी तसंच इतर अनेक प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. आमची पाळंमुळं आता संपूर्ण महाराष्ट्रात रुजली आहेत. इथली जवळजवळ सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि सर्व प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयं, IIT तसंच NIT मध्ये देखील आपले विद्यार्थी शिकत आहेत. लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या आणि दिल्या जाणाऱ्या सहाय्याच्या रकमेत सातत्याने वाढ होत आहे. कोणतीही रक्कम विद्यार्थ्याला थेट द्यायची नाही हे धोरण असल्यामुळे सर्व आर्थिक मदत त्या शिक्षण संस्थेकडे जमा केली जाते. विद्यार्थी विकास योजनेचे वर्तुळ आता पूर्ण झाले आहे. स्वतःची कमाई चालू झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असून त्यांनी आता या योजनेसाठी देणगी द्यायला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर मार्गदर्शक म्हणून काम करण्याची तयारी देखील दर्शवली आहे. सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने या योजनेशी संबंधित सर्व विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतक आणि स्वयंसेवक यांचे एक वार्षिक संमेलन भरवले जाते. यामुळे स्नेह वृद्धिंगत करण्याची संधी मिळते आणि भविष्यातील योजनांवर चांगले विचारमंथनही होते. I was completely impressed with the kind of work that Raviji has done and is doing, and I had the good fortune of not just contributing financially to what he's trying to do, but also really to start mentoring some of the students that are a part of his program. विद्यार्थी विकास योजना आणखी एका कामासाठी आर्थिक सहाय्य करते, ते म्हणजे दुर्गम भागातील शाळांसाठी पायाभूत शैक्षणिक सुविधांची निर्मिती. या ठिकाणी अशा अनेक शाळा असतात ज्यांना दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीची गरज असते. त्यांना शहरी भागातील शाळांप्रमाणे संगणक, उत्तम प्रयोगशाळा आणि तत्सम सुविधांची देखील आवश्यकता असते. विद्यार्थी विकास योजनेतर्फे आतापर्यंत अशा 6 शाळांना मदतीचा हात देण्यात आला आहे. विद्यार्थी विकास योजना हा विचारपूर्वक घडवून आणलेला उत्तम कल्पनांचा एक संगम आहे. त्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत तर मिळतेच, पण समाज ऋण फेडण्यासाठी संवेदनाही जागृत होते. त्याचवेळी दुर्गम भागातील शाळांना त्यांच्या अत्यावश्यक शैक्षणिक सुविधांचा विस्तार करण्यासाठी मदत होते. Vidyarthi Vikas Yojana and Sachin Tendulkar Foundation have built a good relationship and together have been able to do some good work to help meritorious children chase their academic dreams. Dreams do come true. May you continue to do the good work you have been doing and enable many more children to meet their academic goals. To be able to inspire the next generation and help them become citizens India can be proud of is a wonderful thing to do for our motherland.
त्याचवेळी विद्यार्थ्यांची निवड आणि देखरेख या संबंधींच्या निकषावर कोणतीही तडजोड होणार नाही याची दक्षता फाउंडेशन घेणार आहे. ह्या योजनेतून तरुण बुद्धिमान विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करता आलं आहे आणि वरवर अशक्यप्राय वाटणाऱ्या संकटांची पर्वा न करता उत्तम कामगिरी करणं शक्य झालं आहे. बुद्धिमान तरुण ही देशाची राष्ट्रीय संपत्ती असते. केवळ पैसे नाहीत म्हणून हजारो बुद्धिवंत तरुण शिक्षणापासून वंचित राहणे देशासाठी परवडणारे नाही. म्हणूनच विद्यार्थी विकास योजनेचे हे कार्य अतुलनीय आहे. विद्यार्थी विकास योजनेच्या या कार्याचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान करताना आम्हाला धन्यता वाटते. तर अशा या विद्यार्थी विकास योजनेला आपण यावर्षीचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देतो आहोत. 3 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावर्षीची दुसरी संस्था आहे विज्ञान आश्रम पाबळ. पाबळ पुणे जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे. त्या छोट्या गावामध्ये वसलेला एक शैक्षणिक अभिनव प्रकल्प आपण या चित्रफितीच्या माध्यमातून बघूयात. हल्लीच्या काळात सगळी गावं कशी ओस पडत चालली आहेत. सगळं कसं शांत असतं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात जा हेच चित्र पाहायला मिळतं. आशाळभूत नजरा आणि उदासवाणे चेहरे घेऊन बसलेले काही वृद्ध, काही मोकाट कुत्री आणि मर्तुकडी जनावरं. चैतन्य हरवलेली ही आजची गावं आहेत. एकीकडे काम करायला तरुण मुलं उपलब्ध नाहीत आणि दुसरीकडे तरुण मुलं काम करायला तयार नाहीत. डिग्री घेतलेल्या तरुणाला नोकरी नाही आणि डिग्री घेतल्यामुळे तो शेतातल्याही कामाच्या उपयोगाचा राहत नाही, असं आजचं चित्र आहे. शाळा कॉलेजातून बाहेर पडलेला तरुण निस्तेज आणि निरुत्साही आहे. गावात काम मिळत नाही आणि शहरात राहणे परवडत नाही. तरीही शहराकडे तरुणांचे लोंढे वाढतच आहेत. पण अशा जगण्यातल्या हतबलतेतून कोणालाही आपलं घर सोडायला लागू नये. गावाकडे राहणाऱ्याला तिथं सन्मानाने राहता आलं पाहिजे. पैसा आणि ज्ञान हे खेड्यामध्येही मिळू शकतं, हा विश्वास आज कुणालाच वाटत नाही. आजचा नेमका प्रश्न काय आहे? मुलांमध्ये आत्मविश्वास का जाणवत नाही? आपण मुलांना 10-10 वर्षे शाळेत पाठवतो, ते कशासाठी? चांगली नोकरी मिळण्यासाठी की चांगला उद्योग करण्यासाठी? मग यापैकी नेमकी कशाची पायाभरणी आजच्या शाळांमध्ये होते? मशागत नीट झाली नाही तर पीक भरघोस येणार कसं? हा प्रश्न खरोखर विचार करण्यासारखा आहे. ज्या देशात 80% मुलं 10वीच्या आधीच शाळेतून बाहेर पडतात, त्या देशात नेमकी गडबड काय आहे? काम आणि ज्ञान यांचं नातंच आजच्या शिक्षणाने तोडून टाकलं आहे. आजचं शिक्षण 4 भिंतीच्या आत बंदिस्त, पुस्तकात अडकलेलं आणि परीक्षेच्या गळफासात लटकलेलं आहे. आपल्या शिक्षणात कल्पकतेला, सृजनाला वावच नाही. आता नवीन शिक्षण पद्धतीत काही चांगले बदल होतील अशी आशा आहे. पण या साचेबद्ध शिक्षणाची विफलता जाणून डॉक्टर श्रीनाथ कलबाग यांनी 1983 साली पाबळच्या विज्ञान आश्रमाची स्थापना केली. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून हे विज्ञान आश्रम चालवले जाते. शिक्षण पद्धतीतून ग्रामीण विकास साध्य करण्याचं उद्दिष्ट घेऊन पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावरील पाबळ गावाच्या ओसाड माळरानावर हा विज्ञान आश्रम सुरू झाला. विज्ञान म्हणजे निसर्गाचा शोध आणि आश्रम म्हणजे साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि मूल्याधारित जीवन. ही गुरुकुल पद्धती आहे. इथे विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रच राहतात आणि एकत्र शिकतात. एका अर्थाने विज्ञान आश्रम ही एका संशोधकाने सुरू केलेली शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. नेहमीच्या औपचारिक शाळांमधल्या शिकवण्याच्या आणि मूल्यमापनाच्या पद्धतीत मूलभूत बदल घडवून आणणे हा यामागचा उद्देश आहे. डॉक्टर कलबाग म्हणतात, शिक्षण हाच विकासाचा पाया असला पाहिजे. पण आजची शिक्षण पद्धती ही मागणीनुसार पुरवठा करणारी यंत्रणा बनली आहे. समाज आणि शाळा यांच्यात फारच थोडा संबंध उरला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की विज्ञानासारखा विषयसुद्धा पाठांतर करून शिकता येतो असा समज आहे. हे बदलायचे असेल तर शिक्षणातून मुलांना कृतिशील होण्याची क्षमता मिळाली पाहिजे. ग्रामीण भागातील तरुणांच्या बुद्धिमत्तेला विज्ञानाची जोड देत ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्य करण्यावर या आश्रमाचा भर असतो. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून उत्पादकता वाढवली तरच हे शक्य आहे. केवळ तंत्रज्ञानाचा विकास होणं पुरेसं नाही, तर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी समाजाला शिक्षित करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत नेण्यासाठी ग्रामीण भागात अनेक उद्योजक तयार व्हायला हवेत. हेच उद्योजक आपल्या गावचा चेहरा मोहरा बदलून टाकतील. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी विज्ञान आश्रम प्रयत्न करते.
त्यासाठीच RDES म्हणजे रुरल डेव्हलपमेंट थ्रू एज्युकेशन सिस्टीम या संकल्पनेचा पाया घातला. दारिद्र्य रेषेखालचा आणि ग्रामीण भागातील समाज हा या योजनेचा केंद्रबिंदू होता. सामान्य लोकांचं जगणं सुखकर होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकांची मानसिक तयारी होणं, त्यांचा सहभाग वाढणंसुद्धा आवश्यक आहे. आज RDESचं हे काम IBT इन्फॉर्मेशन टू बेसिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून देशभरातील शाळांमधून राबविण्याचा प्रयत्न चालू आहे. खरं म्हणजे निसर्ग हाच इथल्या अभ्यासक्रमाचा सिलेबस आहे. सजीव आणि निर्जीव असे त्याचे 2 भाग आहेत. यात ग्रह आरोग्य, शेती, पशुपालन, अभियांत्रिकी आणि ऊर्जा पर्यावरण हे 4 विषय मुलांना शिकवले जातात. गृह आरोग्यामध्ये अन्न प्रक्रिया, आरोग्य तपासणी, शिवणकाम, विणकाम, तर शेती आणि पशुपालनमध्ये शेतीचं तंत्र, पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध उत्पादन असे विषय शिकवले जातात. अभियांत्रिकीमध्ये वर्कशॉप आणि फॅब्रिकेशन, बांधकाम आणि सुतारकाम, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा अभ्यास असे विषय शिकवले जातात. अमेरिकेतल्या MITने विज्ञान आश्रमात उच्च तंत्रज्ञान असलेली फॅब लॅब सुरू केली. यंत्र बनवता यावेत यासाठीची ही यंत्र आहेत. लोकांच्या हातात थेट तयार उपकरणं न देता ती तयार करण्याचं ज्ञान द्यावं हाच उद्देश यामागे आहे. हे नेहमीसारखं केवळ व्यावसायिक शिक्षण नव्हे, तर यामागे 4 मूलभूत तत्त्व आहेत. 1. हाताने काम करत शिकणं. 2. बहुविध कौशल्य. 3. लोकोपयोगी सेवा. आणि 4. शिक्षक हाच उद्योजक. या 4 तत्वांवर इथलं शिक्षण चालतं. अनुभवाचं वर्णन करणं वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभव घेणं वेगळं. शिक्षण ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे. गांधीजींच्या नई तालीममध्ये अशा शिक्षणाची पायवाट आपल्याला दिसते. काम करत करतच खरं शिक्षण होतं हे त्यांनी दाखवलं. स्वातंत्र्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी नई तालीमचे प्रयोग झाले, पण अर्धवट अनुभवातून ठोस असं काही निघालं नाही. शिक्षण अर्थपूर्ण करणाऱ्या अनेक योजना आल्या, पण मूलभूत बदल काही झाले नाहीत. डॉक्टर कलबागाने शिक्षण व्यवस्थेतल्या अनेक त्रुटी जाणूनच या आश्रमाची उभारणी केली. बहुविध कौशल्य असणं ही आजच्या काळाची गरज आहे. तंत्रज्ञान जितक्या वेगाने बदलतं तितक्याच वेगाने शिक्षणाची सूत्रं बदलली पाहिजेत. म्हणजे शिक्षण कधीच कालबाह्य होणार नाही. चुका करत राहा, नवं शिकत राहा हाच मंत्र घेऊन ही मुलं इथं शिकतायत. डॉक्टर श्रीनाथ शेषगिरी कलबाग या दृष्ट्या वैज्ञानिकाने विज्ञान तंत्रज्ञानाची वाट तळागाळातल्या सामान्य विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत आणली. मुलांना विज्ञानाची गोडी लावली, वैज्ञानिक दृष्टिकोन दिला, सामान्य माणसाचं जगणं सोपं केलं. पावळचं हे आश्रम केवळ पावळ गावासाठीच नाही, तर संपूर्ण देशातल्या खेड्यांच्या विकासासाठी दीपस्तंभ म्हणून उभा आहे. डॉक्टर कलबागांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी मीरा यांनी आश्रमाची धुरा समर्थपणे सांभाळली. सन 2016मध्ये मीरा कलबाग यांच्या निधनानंतर डॉक्टर योगेश कुलकर्णी यांच्याकडे ही जबाबदारी आली. डॉक्टर योगेश कुलकर्णी हे गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ आश्रमाचं काम पाहत आहेत. विज्ञान आश्रमाच्या या उत्तुंग वैज्ञानिक कार्याला आमचा मानाचा मुजरा. आज या संस्थेला स्वर्गीय सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार देऊन गौरव करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. मित्रहो, या दोन्ही संस्थांचा गौरव ज्यांच्या हस्ते होणार आहे ते डॉक्टर अभयजी बंग अनेक वर्षानंतर सोलापुरात येत आहेत. आणि समस्त सोलापूरकरांचं हे भाग्य आहे की इतक्या वर्षानंतर इतक्या लांबून त्यांनी प्रवास करून ते इथं आले आणि आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. आजच्या कार्यक्रमाचे 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये आपण हा पुरस्कार सोहळा संपन्न करणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये डॉक्टर अभय बंग यांची मुलाखत, प्रकट मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत घेणार आहेत MKCL म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे संस्थापक, ज्यांना म्हणता येईल विवेकजी सावंत, आणि मुक्तांगण पुणेच्या मुक्ता पुणतांबेकर. हे दोघंजण डॉक्टर अभय बंग यांची मुलाखत घेणार आहेत. तर पहिल्या भागाला आपण सुरुवात करूयात. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अभयजी बंग, विद्यार्थी विकास योजनेचे श्रीमान रवींद्रजी कर्वे, विज्ञान आश्रम पावळचे डॉक्टर योगेश कुलकर्णी यांना सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करावं अशी विनंती कंपनीचे चेअरमन माननीय यतीन शहा, फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा, आमचे डायरेक्टर श्रीमान रवींद्र जोशी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर करण शहा आणि मयुरा शहा यांना मी विनंती करतो आहे आपण सर्वांनी मंचावरती यावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
डॉक्टर अभयजी बंग यांना विनंती करेन की आपण दीप प्रज्वलन करावं. जेव्हा जेव्हा आपण डॉक्टर अभय बंग असं म्हणतो तेव्हा तेव्हा ओघानेच डॉक्टर राणी बंग हे नावसुद्धा येतं. हे इतकं अद्वैत आहे ना. या गोष्टीचा उल्लेख एवढ्यासाठी करतो की त्यांच्या लग्नाचा वाढदिवस काल होता. आपणा सर्वांच्या वतीने त्यांना ही जोडी अशीच बहरत राहो, सहजीवन असंच बहरत राहो अशा शुभेच्छा देऊयात. आणि डॉक्टर सुहासिनी शहा मॅडम यांना विनंती करेन की आपण अभय बंग यांचं स्वागत करावं. सोलापुरातील शिल्पकार संदीप पवार यांनी बनवलेली ही सुंदर मूर्ती आणि ओमाजच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं हे स्पेशल गिफ्ट आजच्या पुरस्काराचे विजेते असं म्हणणं बरोबर नाही, खरं म्हणजे आपण सन्मानित होतोय. त्यांना पुरस्कार देऊन विद्यार्थी विकास योजनेचे माननीय रवींद्रजी कर्वे यांचं स्वागत करावं अशी विनंती रवींद्र जोशी यांना करतो आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक माननीय करण शहा यांना विनंती करेन की आपण डॉक्टर योगेश कुलकर्णी यांचं स्वागत करावं. मित्रहो, प्रिसिजन फाउंडेशन ही संस्था 2006 साली स्थापन झाली आणि खरं म्हणजे प्रिसिजन कंपनीच्या सामाजिक कार्याची धुरा या फाउंडेशनच्या माध्यमातून वाहिली जाते. CSR वगैरे हे शब्द 2013 नंतर आले, पण प्रिसिजनने आपली सामाजिक जबाबदारी ही 2006 पासूनच निभवायला सुरुवात केली. मागच्या वर्षभरामध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या काही ॲक्टिव्हिटी झाल्या, ज्या काही गतिविधी झालेल्या आहेत, त्या सर्वांचा एक लेखाजोखा आपणासमोर मांडण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांना. प्रिसिजन गप्पांच्या 15व्या वर्षातल्या पहिल्या दिवशीच्या या पुरस्कार सोहळ्यात आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अभय बंग, आजचे दोन्ही पुरस्कार प्राप्त संस्थांचे पदाधिकारी आणि समस्त सोलापूरकरांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते. फाउंडेशनच्या यावर्षीच्या कामाचा आढावा घेण्याच्या पूर्वी मी उद्देशापासून सुरुवात करते. माधव आत्ताच जसं म्हणाले की 2006 साली प्रिसिजन फाउंडेशनची स्थापना केली. ह्याचा उद्देश असा होता की 1992 साली प्रिसिजनची सुरुवात झाली खऱ्या अर्थी. आणि ही कंपनी जेव्हा सुरू केली अगदी छोट्याशा शेडमध्ये 6 लोकांबरोबर आणि 600 कॅम्पशाफ्ट महिना करत ह्या कंपनीची सुरुवात झाली होती 1992 साली. आणि अनेक चढ उतारांना सामोरं जात आजची स्थिती अशी आहे की प्रिसिजनमध्ये 10 लाख कॅम्पशाफ्ट महिना करण्याची कपॅसिटी आहे. 4 लाख कॅम्पशाफ्टचं मशिनिंग होतं. याशिवाय नाशिकमधील मेमको, जर्मनीतली कुनवाल्ड येथील MFT आणि नेदरलँड्समधील इमॉस या 3 कंपन्यांना अक्वायर करत हा प्रवास चालू राहिला. आणि यावर्षी 1000 कोटीची उलाढाल क्रॉस करण्याचं उद्दिष्ट आपण पार केलेलं आहे.
या सगळ्या प्रवासामध्ये हजारो लोकांचं आपल्याला योगदान लाभलं आणि त्यांची आणि समाजाची काही अर्थाने तरी आपण त्यांचं ऋण परतफेड करावी ऋणाची अशा उद्दिष्टाने 2006 साली फाउंडेशनची स्थापना केली. सुरुवात केली तेव्हा प्रिसिजनचे कामगार आणि कर्मचारी, त्यांची मुलं, परिवार यांच्यासाठी आरोग्य आणि शिक्षण असे अनेक कार्य आम्ही करत होतो. नंतर आजूबाजूच्या परिसरातल्या शाळा, लोकांना काही मदत अशा स्वरूपात काम होतं. पण 2013 नंतर ह्याची व्याप्ती नक्कीच खूप वाढली आणि नंतर आपण आरोग्य, शिक्षण, शाश्वत विकास आणि सामाजिक समस्यांवर काम करायला सुरुवात केली आणि अर्थात आर्ट अँड कल्चर. तर फाउंडेशनतर्फे प्रिसिजन कंपनीच्या CSRची सगळी कामं केली जातात. आजपर्यंत 256 गावांमध्ये 92 प्रोजेक्ट्स राबवले गेले आहेत आणि त्यातून 14 लाखांहून अधिक लोकांपर्यंत आपण पोचलो आहोत. शिक्षण हा आपला नेहमीच फोकस राहिलेला आहे आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील गेल्या 4 वर्षात 150 शाळांमधील 161 क्लासरूम्स इथे आपण इंटरॅक्टिव्ह ई-लर्निंग किट्स दिलेले आहेत आणि हे सगळे इंटरॅक्टिव्ह ई-लर्निंग किट्स सोलर पॅनल्सवर चालतात. आणि नुसते दिले नाही आहेत तर शिक्षकांना आधी ट्रेनिंग देणं, नंतर रेग्युलरली फॉलोअप ठेवणं आणि त्याचे काय फायदे होत आहेत हे सतत बघत राहिल्यामुळेच ही संख्या एवढी वाढली. यावर्षी देखील 10 अशा शाळांना आपण हे संच दिलेले आहेत. त्यानंतर ह्या शाळेतल्या मुलांसाठी, म्हणजे ह्यातल्या 90% शाळा ह्या ग्रामीण भागातल्या आहेत आणि या मुलांसाठी अजून काय वेगळं करता येईल म्हणून बैठक ॲट स्कूल, म्हणजे क्लासिकल म्युझिक आणि नृत्य आपण मुलांकडे घेऊन जातो. 10 शाळांमध्ये वर्कशॉप्स पण घेतो आणि वर्षातून 6 कॉन्सर्ट्स प्रत्येक शाळेमध्ये होतात. ज्या मुलांना संगीत म्हणजे काय हे कधीच माहीत नाही अशा मुलांकडे आपण संगीत घेऊन जातो आणि त्यातनं ज्यांना आवड निर्माण होती आहे त्यांच्यासाठी वर्कशॉप्स घेतो. हे बैठकचं 3रं वर्ष चालू आहे. पासवर्ड म्हणून एक आपण प्रोजेक्ट घेतो जेथून वाचन संस्कृती वाढवण्यासाठीचा हा सगळा उपक्रम आहे. पासवर्ड हे पुस्तक दिलं जातं छोटंसं मुलांना आणि मग त्यातील गोष्टी आणि वाचून त्यांना त्याच्यावर निबंध लिहायचे असतात. ते देखील 3रं वर्ष आत्ता चालू आहे. गिल्लो गिल्लरी ह्या मुंबईच्या रिपर्टर थिएटरबरोबर आपण नाटक देखील शाळांमध्ये घेऊन गेलो. 24 शाळांमधल्या जवळजवळ 1000-1500 मुलांना मागच्या वर्षी आपण नाटकाचं प्रशिक्षण दिलं आणि यावर्षी देखील ते पुढे चालू ठेवणार आहोत. याच्या पलीकडे जाऊन कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअलिटी एज्युकेशन, जी आज काळाची खूप गरज आहे. सोलापुरातल्या फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या सोलापूर ब्रांचबरोबर आपण हा उपक्रम राबवतो आणि आत्तापर्यंत 110 शाळातल्या 22,000 मुलांपर्यंत आपण हा विषय पोचवलेला आहे. यामध्ये वयात येतानाचे बदल ह्याच्याबद्दल सगळं मार्गदर्शन असतं. त्याशिवाय मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स देखील आपण देतो. सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजलसाठीच्या गोष्टी त्या शाळांमध्ये बसवलेल्या आहेत. तर हा आरोग्याचा फोकस ठेवून हा एक मोठा कार्यक्रम आपण राबवतो आहोत. यावर्षी आणखीन एक आपण छोटासा उपक्रम केला, तो म्हणजे 8 शाळा जिथे जमिनीवर बसून मुलं शिकतात, खेड्यातल्या शाळा, त्यांना आपण एक डेस्क किट असं एक खूप इनोव्हेटिव्ह दप्तर दिलं ज्याच्यामध्ये एक हॉलो पाईपचा स्टँड आहे आतमध्ये, ज्याचं टेबल तयार होतं आणि त्यामुळे मुलांना शिकायला खाली जमिनीवर वही ठेवण्याऐवजी त्या डेस्कवर ठेवून ते अतिशय आनंदाने जास्ती शिकू शकतात. तर हे देखील आपण 8 शाळातल्या 450 मुलांना यावर्षी दिलेलं आहे. पहिलंच वर्ष होतं. आता शिक्षण हे शाळेत जाण्यापूर्वीच खरं तर चालू होतं, त्यामुळे 2 ते 6 वर्ष या वयोगटासाठी शासनाच्या अंगणवाड्या आहेत आणि आता आपण एक नवीन प्रोजेक्ट हातात घेतो आहोत, तो म्हणजे या अंगणवाडी सेविकांसाठीचं ट्रेनिंग, की त्यांना नक्की ह्या मुलांना कशा पद्धतीने काय शिकवायचं. आणि क्वेस्ट या संस्थेबरोबर आपण हा प्रोजेक्ट राबवणार आहोत. यावर्षीचे हे सगळे उपक्रम झाले CSRचे. ह्याच्याबरोबरच आपण शाश्वत विकासासाठी जे करतो सोलर पॅनल्स, तर आपण 2 मोठे सोलर पॅनल्स 2 ठिकाणी आपण इन्स्टॉलेशन केलं. एक तर 38 NCC बटालियन आणि आधार ही एक भोगाव येथील ओल्ड एज केअर संस्था, या दोन्ही ठिकाणी आपण सोलर पॅनल्स बसवले आहेत 20 kW आणि त्यामुळे त्यांचं इलेक्ट्रिसिटीचं बिल हे 0 येणार आहे. तर त्यांची पूर्ण गरज आपण सोलरवरती घेतो आहोत. एक मोठा आणखीन प्रयोग आपण करतो आहोत बायोगॅसचा.
4 खेड्यांमध्ये आपण पायलट प्रोजेक्ट केला आहे आणि तिथल्या गवंड्यांना आपण बायोगॅस कसा बांधायचा ह्याचं ट्रेनिंग देतो आहोत आणि त्यातून ही खेडी धूरमुक्त करावी आणि जास्तीत जास्त ठिकाणी लोकांनी बायोगॅस बांधावेत असा एक मानस आहे. ही सगळी झाली CSRची कामं. पण या पलीकडे जाऊन यावर्षी एक खूप अभिनव उपक्रम मी म्हणेन, आमच्या कंपनीचे CFO रवींद्र जोशी आणि अकाउंट्सची सगळी टीम यांनी यतीनच्या वाढदिवसानिमित्ताने स्वतः कॉन्ट्रीब्यूट करून फाउंडेशनच्या माध्यमातून मार्कंडेय रुग्णालयाला एक ॲडव्हान्स केअर ॲम्ब्युलन्स भेट दिली आणि प्रिसिजनच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना 2500 रोपं नेटिव्ह झाडांची आहेत सगळी 2500 रोपं दिली. त्या सगळ्यांना त्याची देखभाल करा, निगा राखा आणि त्यामुळे पर्यावरणाचा कसा फायदा होणार आहे हे समजावून सांगितलं. जोशी साहेब, तुम्हाला आणि तुमच्या टीमला मनापासून सलाम. खरंच खूप चांगलं काम आहे आणि हे बाकीच्याही लोकांना प्रेरणा देऊन जाईल की आपणही काहीतरी वेगळं करावं. शेवटी आर्ट अँड कल्चरकडे येते. प्रिसिजन गप्पांचं हे 15वं वर्ष आहे. हे 3 दिवसांचे कार्यक्रम तुम्ही नक्कीच त्याचा आनंद घेणार आहात. आज आपण सुरुवात केली आहे ही पुरस्कारांनी. आजच्या दोन्हीही पुरस्कार प्राप्त संस्था विद्यार्थी विकास योजना सेवा सहयोग फाउंडेशनची श्री रवींद्र कर्वेजी आणि विज्ञान आश्रम पाबळचे डॉक्टर योगेश कुलकर्णी, दोघांचं आणि तुमच्या संस्थांचं आणि तुमच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन आणि तुमच्या पूर्ण पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्या समस्त सोलापूरकरांना दिवाळी खूप जवळ आलेली आहे. दिवाळीच्याही मनापासून शुभेच्छा आणि मी इथेच थांबते. धन्यवाद. मॅडमचा आवाज आणि काम दोन्ही खणखणीत असल्यामुळं खरं म्हणजे माईक माझ्या हातात गेला. मित्र, आपल्या लक्षात आलं असेल की आजच्या दोन्ही संस्था या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आहेत. विद्यार्थी विकास योजना ही किती परिणामकारक काम करते याची काही उदाहरणं देतो. सोलापूर जिल्ह्यामधली सुद्धा जवळपास 103 विद्यार्थी या योजनेअंतर्गत शिकत आहेत. बाकी तपशील चित्रफीतमध्ये आलेला आहे. कर्वे सरांच्या बोलण्यातूनही. अंजली नावाचे एक विद्यार्थी आहे जिचं घर 10x10 म्हणणंसुद्धा चुकीचं होईल इतकं छोटं आहे. 5ही बाजूनी पत्रे आहेत आणि अशा घरामध्ये आई आणि लेक असे दोघेच राहतात. मुलगी प्रचंड हुशार, इंजिनिअरिंगला उत्तम मार्क घेतलेत तिने, 12वीला घेतले आणि लक्षात आलं की फीसाठी पैसे नाही आहेत आणि मग कॉलेजच्या माध्यमातून तिचा संपर्क झाला. तिच्या घरी आम्ही बसलो, 2 जण बसलो तर ते घर भरलं, इतकं छोटं घर. पण ती आज मुलगी विद्यार्थी विकास योजनेमुळं खूप शिकली. 8.5-9च्या जवळपास पॉइंटर तिचं गेलं आणि आज तिला चांगल्या पॅकेजची पुण्यामध्ये नोकरी मिळाली. पल्लवी नावाची एक विद्यार्थी आहे. खरं म्हणजे आम्ही तिला भेटलो नसतो तर तिच्या वडिलांनी तिचं लग्न लावायचं ठरवलेलं होतं, कारण शिकवण्यासाठी पैसा नाही आहे. आणि विद्यार्थी विकास योजनेमुळं डिप्लोमाची ती इंजिनियर झाली आणि इंजिनियर झाल्या झाल्या 7.5 लाखाचं पॅकेज तिला मिळालं. गंमत अशी की पल्लवीने तिच्या पहिल्या म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वाढदिवसाला सुरुवातीला 25,000 पुन्हा विद्यार्थी विकास योजनेला दिले आणि आत्ता त्याचे 50,000 परत करण्याची तयारी आहे. मग हे गेल्या 10-12 वर्षातल्या विद्यार्थी विकास योजनेच्या कार्याची ही फलश्रुती आहे की शिकून मोठे झालेले आणि चांगल्या पगारावरती काम करणारे विद्यार्थी पुन्हा या विद्यार्थी विकास योजनेला मदत करतात आणि एका अर्थानं हे सर्कल पुन्हा पूर्ण होतं आहे. हे इतक्या परिणामकारक. म्हणजे आपल्या सोलापुरातली एक विद्यार्थिनी आहे जया, तिचं नाव. तिची आई एका गुरुद्वारामध्ये झाडू पोछा करण्याचं काम करते. 1500 रुपये तिला काहीतरी मिळायचे आणि त्यातून कसंबसं घर भागायचं तिचं. ती मुलगी त्याच गुरुद्वारामध्ये प्रवचन पण करते. तिचं इंग्रजी उत्तम आहे. अतिशय गुणवान मुलगी. तिचंही शिक्षण. अशा कितीतरी म्हणजे यातली प्रत्येक विद्यार्थी ही एक स्वतंत्र कहाणी होऊ शकेल, स्वतंत्र स्टोरी होऊ शकेल. अशा तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवं आयुष्य देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून झालेला आहे.
मी डॉक्टर अभय बंग सरांना विनंती करेन की आपण यावर्षीचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन विद्यार्थी विकास योजनेचा गौरव करावा. आज रवींद्रजी कर्वे यांच्यासोबत त्यांच्या बरोबरीनं काम करणारे आणखीन काही कार्यकर्ते आहेत. शरदजी गांगल, अरुणजी करमरकर, महेशजी वैद्य यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करेन. शरदजी, अरुणजी आणि महेशजी आपणही या. सुनीलजी यादव पुण्याहून आले. सुनील यादव आपण हे सगळे या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खरं म्हणजे हे अनेक जिल्ह्यांमध्ये हे काम चालू आहे. 3 लाख रुपये सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्काराची रक्कम कालच संस्थेच्या खात्यावरती जमा केली. धन्यवाद. मी विद्यार्थी विकास योजनेचे प्रवर्तक माननीय रवींद्रजी कर्वे यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. माननीय अभयजी बंग, प्रिसिजन कंपनीचे श्रीयुत जतीन शाह, सुहासिनी शाह आणि आज या ठिकाणी प्रिसिजनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार घेताना आम्हाला सर्वांनाच खूप आनंद होतोय. तसा मी 28 वर्ष TJSB जी बँक आहे, ठाणे जनता सहकारी बँक पूर्वीची, आता TJSB सहकारी बँक, त्याच्यामध्ये नोकरी केली. मॅनेजर पदापासून शेवटची 9 वर्ष मी CEO म्हणून काम केलं. आणि हॅलो, या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला माहिती आहे की व्यावसायिक ह्याच्यात तुम्ही असताना फार मोठा वेळ सामाजिक कामासाठी देता येत नाही. तुम्ही त्याच्याशी जोडून राहू शकता, पण वेळ देण्याच्या मर्यादा ह्या निश्चितच असतात. त्याच्यामुळे मी असा विचार केला की ह्या 28 वर्षात जे आपल्याला जमलं नाही, तर सेकंड इनिंग ही समाजासाठी द्यावी. आणि त्यासाठी मी निवृत्तीच्या आधीपासून पोस्ट रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलं. कुठल्या क्षेत्रात काम करायचं ह्याच्यासंबंधी निश्चिती केली. आरोग्य आणि शिक्षण अशी 2 क्षेत्र मी निवडली. आरोग्याच्या दृष्टीने मी नाना पालकर स्मृती समिती, जी कॅन्सर पेशंट्स आणि डायलिसिस प्रामुख्याने काम करते, त्या संस्थेचा मी 5 वर्ष कार्याध्यक्ष म्हणून होतो. मधल्या काळात विद्यार्थी विकास योजनेचं काम खूप मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलं आणि मग रोज परळला जाणं 3-1 तास हे परवडत नाहीसं झालं वेळेच्या दृष्टीने. आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर गेली 10 वर्ष जवळजवळ फक्त विद्यार्थी विकास योजनेचंच काम आमच्या सगळ्या टीमच्या साह्याने मी करतोय. 2007, 8 आणि 9 या 3 वर्षात आपण रायगड जिल्ह्यामध्ये 3 शाळांचं बांधकाम केलं. आपण नवीन शाळा बांधत नाही. साधारण महाराष्ट्रातल्या बहुतेक खेडेगावातल्या सगळ्या शाळा 50-60 वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत आणि बहुतेक सगळ्या कौलारू आहेत. त्यामुळे त्याच्यात आता दुरुस्ती करण्यासारखं काही राहिलेलं नाही. त्यामुळे अशा शाळा पाडून त्या ठिकाणी नवीन ग्राउंड+1चं चांगलं स्ट्रक्चर उत्पन्न करून द्यायचं.
आणि नंतरच्या 5 वर्षात त्या शाळा एका अर्थाने ॲडॉप्ट करायच्या आणि त्यांना ई-लर्निंग फॅसिलिटी, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, 2 शाळांना आता सोलर पॅनलही आपण दिलेली आहेत. अशी पूर्ण अद्ययावत अशा प्रकारच्या त्या शाळा करून द्यायच्या. आत्तापर्यंत आपण अशा 6 शाळा बांधल्या आणि 2 शाळांचं काम चालू आहे. येत्या जूनमध्ये त्या सुरू होतील. अशा एकूण 8 शाळा आपण नवीन बांधू शकलो. आणि ह्या पहिल्या 3 शाळा बांधताना आमच्या असं लक्षात आलं, त्या भागामध्ये आम्ही जवळजवळ 35-40 वेळेला सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर गेलो आणि असं लक्षात आलं की त्यावेळेला एक 4-5 विद्यार्थी असं होते की 15 वर्षापूर्वी त्यांना 80 ते 85% 10वीला मार्क होते आणि पुढे काय करायचं असं प्रश्नचिन्ह नेहमीप्रमाणे त्यांच्यासमोर होतं. आणि प्रोफेशनल कुठल्याही कोर्सला जायचं तर ते त्या गावापासून खूप लांब आणि खर्चिक. त्याच्यामुळे पारंपरिक जवळ कुठलं तरी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज असेल तिथे ॲडमिशन घ्यायची, ज्याला फारसं काही भवितव्य नाही. मग त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या मनात विचार असा आला की जर मुंबई पुण्याच्या मुलांना अशा प्रोफेशनल कोर्सेसची संधी आहे तर ती अशा खेडेगावातल्या मुलांना का नाही, आणि ती संधी देण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. आणि त्याच्यातून खरं म्हणजे ह्या विद्यार्थी विकास योजनेचा जन्म झाला. आणि 5 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेलं काम आत्ता मार्चला 23ला जे वर्ष संपलं आर्थिक वर्ष, त्याच्यामध्ये आपण 720 विद्यार्थ्यांना 4.5 कोटींच्या फी या एका वर्षामध्ये दिल्या. आणि आत्ता सप्टेंबरचं जे अर्ध वर्ष संपलं त्याच्यात 855 मुलांना 4.25 कोटींच्या फी दिल्या. यावर्षी आम्ही 1000हून अधिक मुलांना साधारण 5 कोटीहून अधिक रक्कम यावर्षी फीच्या साह्याने देईल. या सगळ्या विद्यार्थ्यांकडून आपण कुठल्याही प्रकारचा अर्ज मागवत नाही. ही सगळी मुलं आपण शोधून काढतो. आत्ता या घडीला मगाच्या ह्याच्यात उल्लेख 50 मेंटॉर्स आहेत, पालक कार्यकर्ते आहेत असा होता. आत्ता महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये एकूण 97 पालक कार्यकर्ते आपले आहेत. आणि ह्या 97 पालक कार्यकर्ते हे विद्यार्थी तिथल्या शाळातून शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या माध्यमातून शोधून काढतात. आणि त्याचंही पहिल्या दिवसापासून आपण बेंचमार्क नक्की केलं आहे की त्याला 10वीला 90+ मार्क पाहिजेत, 12वीला 70+ मार्क पाहिजेत. आणि सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, CET आहे, नीट, नाटा, JEE, याच्यामध्ये चांगल्या A ग्रेड कॉलेजला प्रवेश अशा विद्यार्थ्यांना आपण निवडतो. आणि या प्रत्येक विद्यार्थ्याची ग्रहभेट होते, त्याच्याशिवाय आयडेंटिफिकेशन होत नाही. आणि ती ग्रहभेट होताना आपण त्या पालकांना विचारतो, तुमचा मुलगा मुलगी ही कॉलेजला जाणार असेल तर तुम्ही काहीतरी आर्थिक तरतूद केली असेल, तुमचे हात पोचत नसतील. आणि मग जे तरतूद त्यांनी केलेली असेल 25,000, 30,000, 40,000, त्याच्या व्यतिरिक्त जेवढा खर्च असेल तो सगळा आपण ॲट अ टाईम देतो. मग त्याला पिलर टू पोस्ट कुठेही जायला लागत नाही. आणि आता त्यांची कॉन्ट्रीब्युशन, फॅमिली कॉन्ट्रीब्युशन ही देखील आपल्याच अकाउंटला भरली जाते. आणि वी पे 100% डायरेक्टली टू द कॉलेजेस. त्याच्यामुळे पैसे कुठे गेले हा प्रश्न उत्पन्न होत नाही. आणि त्या विद्यार्थ्यांना असं सांगतो की आता तुमचा गरिबीचा विषय संपला, आता दरवर्षी हे परफॉर्मन्सशी जोडलं जाईल. आणि दरवर्षी त्यांना टार्गेट देऊन आम्ही असा प्रयत्न करतो की ग्रॅज्युएशन होताना ही सगळी मुलं साधारण 8:30, 9, 9:30, 9:45 ज्या ज्या प्रकारच्या फॅकल्टीज असतील त्याप्रमाणे ती त्या लेवलला येतील. म्हणजे आजही ह्या सगळ्या मुलांना प्लेसमेंट्स मिळतात. साधारण कमीत कमी 5 ते 10 लाखाच्या प्लेसमेंट्स आणि जास्तीत जास्त यावर्षी एका मुलाला 23 लाखाची प्लेसमेंट वयाच्या 24व्या वर्षी मिळाली. आणि पुढे जाऊन आपण या विद्यार्थ्यांना सांगतो की जशी तुम्हाला कोणीतरी मदत केली तर हा आम्ही तुम्हाला विचार म्हणून देतोय. म्हणजे तुम्हाला आम्ही 3 लाख दिले तर तुम्ही 3 लाख परत करायचे असं नाही, तर तुम्ही आयुष्यभर हा विचार जपायचा आहे की तुमच्यासारखा जो कुठल्या तरी आर्थिकदृष्ट्या खालच्या पायरीवर उभा आहे त्याला वरती येण्यासाठी तुम्ही आयुष्यभर मदत कराल. कदाचित तुम्हाला आम्ही 3 लाख दिले, तुम्ही 25-30 लाख देखील अशा कार्यासाठी पुढे भविष्यामध्ये देऊ शकता. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आत्ताच 40 लाखाहून अधिक रक्कम ह्या मुलांनी परत केली. आणि त्याचं मोल अधिक आहे, कारण हे 40 लाख रुपये त्यांनी वयाच्या 25-26व्या वर्षी परत केले. ज्या वेळेला माणूस आउटवर्डली बघायला लागतो तो 50 नंतर,
सगळं स्थिरसावर झाल्यावर आता आपण काहीतरी करावं असं माणसाला वाटायला लागतं. त्यावेळेला ह्या मुलांनी 25, 26, 27व्या वर्षी 40 लाख रुपये परत केले. त्यामुळे मला खात्री आहे की हे जे सगळं भवितव्य आहे ह्या सगळ्या मुलांचं आणि अशा तऱ्हेच्या येणाऱ्या मुलांचं हे खूप उज्ज्वल आहे. यातले 3 घटक आहेत. त्या 3 घटकांची फक्त कॉन्ट्रीब्युशनचा उल्लेख मी या ठिकाणी करतो. त्यातला पहिला आत्ता जो उल्लेख केला सगळ्यात मोठा जो आहे तो विद्यार्थी, की जो विपरीत परिस्थितीतून अशा तऱ्हेने पुढे येण्याचा प्रयत्न करतो. दुसरे त्याचे पालक. मी नेहमी म्हणतो की यातलं 75% श्रेय हे पालकांना आहे की त्यांची परिस्थिती माहिती असताना त्यांनी अशा प्रकारची स्वप्न त्या मुलांना दाखवली आणि त्यांना त्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न इतक्या विपरीत परिस्थितीत केला. ज्या वेळेला त्याला इंजिनिअरिंगचं स्वप्न दाखवलं त्यावेळेला मला माहिती आहे की त्यांना खात्री असेल की आपण याचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही, पण तरीही त्यांनी स्वप्न दाखवली आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल तेवढे कष्ट करण्याची तयारीही ठेवली. दुसरा जो मोठा घटक आहे तो देणगीदारांचा. ज्या वेळेला नात्यात देखील आपण पैसे देताना 4-4 वेळेला विचार करतो, त्यावेळेला आजच्या घडीला जवळजवळ 576 डोनर्स आणि 382 वेलविशर्स हे या सगळ्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढे आले आणि नुसतं 1 वर्ष देऊन थांबले नाहीत. गेली 12-13 वर्ष हे सातत्याने देत राहतात. नाहीतर दरवर्षी 5-6 कोटी रुपये, गेल्या वर्षी लोकांनी एका वर्षात 10 कोटी रुपये दिले आणि त्यातले 6 कोटी रुपये हे व्यक्तिगत देणग्यातून आले. त्यामुळे 6 कोटी रुपये जमवणं ही सोपी गोष्ट नाही. पण आमचं नशीब असं आहे की आम्हाला कोणाकडे देणगीसाठी आजपर्यंत जायलाच लागलं नाही. हे देणगीदारच परत नवीन देणगीदार देतात, ते परत आणखीन दुसरे नवीन देणगीदार देतात आणि आता ह्या सगळ्या देणगीदारांच्या वर्षाच्या आर्थिक टाइम टेबलमधला एक घटक आहे की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये त्यांच्या ह्याच्याप्रमाणे 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख असे पैसे हे या योजनेसाठी द्यायचे. त्यामुळे हा दुसरा. आणि तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे ते ज्याचा उल्लेख केला की 97 पालक कार्यकर्ते जे हे सगळे विद्यार्थी शोधतात. ज्या वेळेला आम्ही फोन करतो एखाद्या अहमदनगरच्या आमच्या कार्यकर्त्याला की ह्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन ये, त्यावेळेला तो विद्यार्थी त्याच्यापासून 40, 50, 60 किलोमीटर लांब राहणारा असतो आणि तो स्वतःच्या खर्चाने हा त्या विद्यार्थ्याची ग्रहभेट घेतो, त्याचा अहवाल पाठवतो आणि नुसतं ग्रहभेट करून त्याच्या कामाला सुरुवात होते. पुढची 4 वर्ष तो त्या विद्यार्थ्याशी त्याच्या फॅमिलीशी संपर्कात राहतो. कारण तसं राहिलं नाही तर पैसे देऊन ही मुलं देती होणार नाही आहेत. ती देती होणार आहेत ती 4 वर्षातला त्यांच्याशी ह्या सगळ्या पालक कार्यकर्त्यांचा जो संपर्क आहे आणि त्याच्यातून जी प्रेरणा आम्ही त्यांना देतो की तुम्ही उद्या देतं व्हायचं आहे, त्याच्यातून हे विद्यार्थी देते होतात. आणि आज जो समाजाकडे मागणारा आहे तो मगाशी जी काव्यपंक्ती सांगितलं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. हे विद्यार्थी आज जे घेणारे होते ते आज देणारे विद्यार्थी झालेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या घटकांच्या साह्याने आणि मगाशी उल्लेख झाला तसं की आता माननीय अभयजी भंग या ठिकाणी आहेत. गडचिरोलीमधले एक स्वगत जावडे म्हणून एक विद्यार्थी आहे आणि 10वीला 90+ 12वीला 85+ आणि CETला 97% त्याला मार्क मिळालेत आणि तो आज विद्यार्थी विकास योजनेचा लाभार्थी आहे. स्नेहा वाघमारे म्हणून चंद्रपूरची विद्यार्थिनी आहे. ती आज MBBS करते. CRTR आंबेजोगाईचं जे कॉलेज आहे त्या ठिकाणी ती MBBS करते. त्याच्यानंतर हंस पंपट्टीवार हा देखील बल्लारपूरचा विद्यार्थी आहे. याला तर मार्क इतके उत्कृष्ट होते. 10वीला त्याला 97.4, 12वीला 93.5 आणि JEE मेन्सला 94.76 आणि त्याची ऑल इंडिया रँक होती 7104. त्याला खरं म्हणजे IITमध्ये देखील प्रवेश मिळू शकला असता, पण त्यांनी फायर सर्व्हिसेस कॉलेज जे आहे नागपूरचं त्या ठिकाणी प्रवेश घेतला. कारण तो म्हणाला मला लवकरात लवकर घरच्यांना आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे आणि हे गव्हर्मेंट होम मिनिस्ट्रीचं हे कॉलेज असल्यामुळे कुठल्याही
फायर सर्व्हिसेसमध्ये वेगळी क्वालिफाईंग एक्झाम द्यायला लागत नाही, त्यामुळे मी ग्रॅज्युएट झालो की मला लगेच नोकरी लागेल म्हणून त्यांनी हे कॉलेज जॉईन केलं. मेणे गायत्री ही देखील अशीच वर्धेची विद्यार्थिनी आहे, MIT पुण्याला ती आता शिकते. किंवा वैभव कीर्तने म्हणून मगाशी याचा अहमदनगरचा उद्योग झाला, ऊस तोडणी कामगाराचा हा मुलगा, आणि नगरपासून जवळजवळ 70 किलोमीटरवर त्याचं गाव, आणि आता तो वालावरकर कॉलेजमध्ये MBBS करतोय. पहिल्या वर्षी त्याला MBBSला 63% मार्क मिळाले. जिजा शिंदे म्हणून असाच एक जालना जिल्ह्यातला विद्यार्थी, आणि त्यांनी फर्ग्युसनमधून BA इंग्लिश केलं आणि आता तो गोखले इन्स्टिट्यूटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. आणि मगाशी ज्यांचा आपण श्रीनिवासन म्हणून आदित्य बिर्लाचे CEO आहेत ते त्याचे आता मेंटॉर आहेत. आणि कालच आमचं बोलणं झालं, तो म्हणाला हा फार चांगला विद्यार्थी आहे आणि हा विद्यार्थी खूप पुढे जाईल. प्रकाश जाधव म्हणून असाच सेवा सहयोगच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये राहून त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर त्यांनी IIT धनबाद म्हणून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि आता तो टाटामध्ये जवळजवळ 11-12 लाखाचं पॅकेज घेऊन आई केवळ धुणी भांड्यांची कामं करून त्याला त्यांनी वाढवलं. आर्यन जोशी म्हणून हा डोंबिवलीचा अंध विद्यार्थी जन्मजात, पोद्दार कॉलेजमधून A+ मध्ये BCom केलं आणि आता IIM इंदोरला त्याचं सिलेक्शन झालं. तो इंटरनॅशनल चेस प्लेयर आहे आणि आत्ता त्याला एशियन गेममध्ये ब्रांज पदक मिळालं. आजच त्यांनी त्याचे फोटो या ठिकाणी पाठवले. तो इंटरनॅशनल स्विमर देखील आहे. यश गांधी म्हणून हा डिप्लिगियाचा पेशंट आणि त्याचं स्वप्न असं मी IIM आणि जी प्रसिद्ध 5 IIM आहेत त्याच्यातूनच मी MBA करीन, आणि त्यांनी IIM लखनौमधून MBA केलं आणि आता अर्न्स्ट अँड यंगमध्ये त्याला सुरुवातीला 12 लाखाचं पॅकेज मिळालं. पहिला पगार 1 लाखाचा त्यांनी विद्यार्थी विकास योजनेला ताबडतोब ट्रान्सफर केला. भारती भोसले म्हणून अशीच बीडची विद्यार्थिनी, हिला 11वी-12वीमध्ये नीटचा कुठला क्लास लावता आला नाही. 12वीत तिने फक्त नीटच्या 3 विषयांचे क्लास लावले आणि 635 मार्क मिळवून ती आता नागपूरच्या हे कॉलेजला एम्स कॉलेजमध्ये तिचं अभ्यास चालू झालेला आहे. असे अनेक उदाहरणं. नाफडे म्हणून प्रणाली नाफडे ही मलकापूरची विद्यार्थिनी, 11वी-12वीत ती कुठलीही पुस्तक घेऊ शकली नाही आणि मोबाईल आणि नेटवरून तिने अभ्यास केला आणि CETमध्ये तिला 97.57% मार्क मिळाले आणि ती आता DY पाटील कॉलेजला पुण्याला आहे. तिने 11वीत असताना एक घोषवाक्य भिंतीवर लिहिलं. आपल्याला नुसतं घोषवाक्य सांगेल तर वाटेल कुठल्या तरी मोठ्या तत्ववेत्याचं हे असेल. तिने लिहिलं की तुम्हाला कोण शिकवतं हे महत्त्वाचं नाही, व्हॉट यू आर गिव्हिंग इज मोर इम्पॉर्टंट, गिव्ह 100%. हे तिने 11वीत असताना तिच्या भिंतीवर लिहिलेलं वाक्य होतं. त्यामुळे अशी जी अनेक ह्या कळ्या आहेत आणि अतिशय खेडेगावात अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये, मुंबईमध्ये झोपडपट्ट्यातून एअरपोर्टला जाताना डावी उजवीकडे ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणची जवळजवळ 125 विद्यार्थी, तिथले आमचे एक मेंटॉर आहेत नाखरे म्हणून, त्यांनी ह्या सगळ्या झोपडपट्ट्या पिंजून काढल्या आणि 125 विद्यार्थी, आणि तुम्ही कुठल्याही टॉपमोस्ट संस्थेचं नाव घ्या त्या झोपडपट्टीतला विद्यार्थी त्या ठिकाणी असेल. तर त्यामुळे अशी जी विद्यार्थी आहेत, खरं म्हणजे आमची तीच शक्ती आहे की इतक्या विपरीत परिस्थितीत ही मुलं शिकतायत तर आम्हाला धावायलाच पाहिजे आणि यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि समाजातले असे अनेक हात पुढे येत आहेत आणि आमचं एक स्वप्न आहे की आत्ता महाराष्ट्र किंवा आणखीन अन्य प्रांत, आत्ता एकूण 9 राज्यातले देखील काही विद्यार्थी आहेत, तर असा एकही विद्यार्थी राहू नये की ज्याच्यामध्ये पुढे येण्याची क्षमता आहे आणि परिस्थिती नाही, तो पुढे जाऊ शकत नाही. आमचं एक घोषवाक्य आहे की प्रत्येक कळीचा फुलण्याचा हक्क आहे, ती परिस्थितीने कोमजूत जाऊ नये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक कळ्या फुलाव्यात आणि त्या समाज राष्ट्रपती परत अर्पित व्हाव्यात आणि हे समाज आणि राष्ट्र हे अतिशय चांगल्या प्रकारे एकसंधपणे उभं राहावं असं स्वप्न आहे. मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या साह्याने हे स्वप्न आमचं निश्चितपणे पूर्ण होईल. थँक्यू.
धन्यवाद रवीजी. सेकंड इनिंगसुद्धा इतकी सुंदर असू शकते. इथं बसणाऱ्या सगळ्यांसाठी जे काठावरती आहेत सेकंड इनिंगच्या, त्यांनीही विचार करायला हरकत नाही. येणारी दिवाळी या अशा कळ्यांसाठी आपल्याला काही अर्पित करता येऊ शकते का, याचाही विचार आपण करायला हवा. आणि मला वाटतं की विद्यार्थी विकास योजना छोट्यात छोटी देणगीसुद्धा स्वीकारते. त्यामुळं आपण विचार करूयात, दुसऱ्या संस्थेच्या कार्याकडे वळूयात. मित्रहो, शिक्षणाचे अनेक प्रयोग देशामध्ये झाले, पण त्यातले काहीच यशाकडे जात आहेत. आणि त्यातलं एक नाव आहे विज्ञान आश्रम पाबळ. त्यातलं एक वाक्य मला खूप छान आवडलं. काम करत करत शिकणं हेच खरं शिकणं असतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ती एक प्रयोगशाळा आहे आणि ती खूप छान पद्धतीनं तिथं उभी केलेली आहे. तिथं येणारा प्रत्येक विद्यार्थी हा, विद्यार्थ्यांना वयाची अट नाही, 15 ते 75 या वयोगटातला कुठलाही विद्यार्थी तिथे जाऊन शिकू शकतो, काम करू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रयोगांना आपण समाज म्हणून पाठबळ दिलं पाहिजे, त्यांना त्याचा प्रसार झाला पाहिजे. या उद्देशानेच खरं म्हणजे या पुरस्काराचा आम्ही विचार केला. यावर्षीचा स्वर्गीय सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार आपण देत आहोत विज्ञानाश्रम पाबळ या संस्थेला. माननीय डॉक्टर अभयजी बंग यांना विनंती करेन की आपण डॉक्टर योगेश कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करावा. 2 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हां, पाबळचे 2 जण आलेले, त्यांनीही कृपया मंचावरती यावं. त्यांच्यासह पण फोटो घ्या. वा, या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजवूयात आपण. धन्यवाद. सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करतोय आणि आपणासमोर आमंत्रित करतोय डॉक्टर योगेश कुलकर्णी. नमस्कार. प्रिसियन फाउंडेशनच्या अध्यक्षा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अभय बंग, उपस्थित सर्व मान्यवर, सभागृहातले सगळे गुरुजन, बंधू भगिनींनो, तुम्ही आज जो काही आमचं कौतुक केलं ते बघून बरं वाटलं. त्याबद्दल सगळ्यांना मोठं थँक्यू. कारण असं पुरस्कार मिळाला ना की जरा थोडं बरं वाटतं. आपण काम करतो ते चांगलं आहे असं वाटतं आपल्याला. मी विज्ञान आश्रमामध्ये साधारणपणे 23 वर्षापासून काम करतो आहे आणि त्याच्या अगोदर एक 3-4 वर्ष आधी डॉक्टर कलबागांना मी भेटायला गेलो होतो आणि तेव्हा मी साक्षरता चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. प्रौढ साक्षरता आणि प्रौढ लोकांना मी कॉलेजमध्ये असताना जाऊन शिकवायचो. आणि मी त्या वस्तीमध्ये गेलो की ते प्रौढ लोक जे होते, म्हाताऱ्या मावश्या वगैरे सगळ्या, त्या पळायच्या मला बघून. आणि जेव्हा मी डॉक्टर कलबागांशी बोलत होतो त्यांच्यासमोर बसून आणि मी त्यांना बोलताना सांगत होतो माझ्या अडचणी सगळ्या, आणि म्हटलं मी एवढा प्रयत्न करतो आहे, ॲट द मोस्ट व्हॉट वी कॅन डू, वी कॅन टेक हॉर्स टू द वॉटर. आपण त्याला पाणी पाजू तर शकत नाही, घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. डॉक्टर कलबाग मला म्हणाले की हू आस्क यू टू टेक हॉर्स टू द वॉटर. तुला कोणी सांगितलं की घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जा? यू मेक हिम थर्स्टी, ही विल फाइंड आउट द वॉटर. तुझं जे शिक्षण आहे ते त्यांना उपयोगाचंच वाटत नाही आहे. ते कशाला तुझ्या पाण्यापर्यंत येतील, तुझं शिकायला येतील? ते शिक्षण उपयोगी कसं करता येईल? आणि तेव्हा माझी ट्यूब पेटली आणि मला वाटलं की अरे हे काहीतरी भारी आहे. आणि मग मी डॉक्टर कलबागांच्या मागे लागलो आणि मग त्यांच्याबरोबर मी काम करायला लागलो. विज्ञान आश्रमामध्ये आमच्याकडे जे काही काम करतो, आत्ता आपण बघितलं सेवा सहयोगचं जे काम खूपच चांगलं आहे की जी मुलं मेरिटमध्ये आलेली आहेत. मग हा उल्लेख झाला की विज्ञान आश्रम शिक्षणाची प्रयोगशाळा आहे आणि जेव्हा प्रयोगशाळा असते ना तेव्हा प्रयोगशाळेमध्ये तुम्ही नेहमी विकेस लिंकवर काम करता, कमकुवत दुव्यावर काम करता आणि तो कमकुवत दुवा चांगला झाला ना की बाकी सगळं ठीकपणे होऊ शकतं. आणि शिक्षणामधला जो कमकुवत दुवा कुठला आहे तर ज्यांना शाळेमधल्या शिक्षणात रसच नाही आहे, ज्यांना अभ्यास आवडत नाही आहेत, जे बंडखोर आहेत, ज्यांच्यात खूप ऊर्जा आहे, जे डिसिप्लिन नाही आहेत.
विज्ञान आश्रमामध्ये आम्ही अक्षरशः त्याच मुलांबरोबर काम करतो. ती पाबळमध्ये आमच्याकडे येतात आणि आमच्याकडे शिक्षणाची 2 तत्त्वं आहेत. म्हणजे आपण ज्यांना स्कूल ड्रॉपआउट म्हणतो, अभ्यासामध्ये रस नाही म्हणतो, ही मुलं प्रत्यक्ष जीवनामध्ये काय काम करतात, तर ही मुलं हाताने काम करत शिकतात. म्हणजे आमचे गवंडी कोण, हा हॉल जो बांधला आहे ना, ही बांधलेली मुलं स्कूल ड्रॉपआउटच असणार. हे कार्पेट जे विणलेलं आहे ना, ती मुलं कुठल्याही कॉलेजमध्ये गेलेली नसणार. हे मी 100% सांगतो. हे वायरिंग केलं आहे ना, ती मुलं स्कूल ड्रॉपआउटच असणार. असं का बरं होतं? मग ही मुलं शिकतात कशी? तर आमचं पहिलं तत्त्व आहे की हाताने काम करत शिकायचं. आणि आमचं दुसरं तत्त्व खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे असं की शिकताना लोकांना सेवा द्यायच्या आणि लोकांना सेवा द्यायच्या आणि त्याच्या बदल्यामध्ये लोकांनी आपल्याला सेवेचं मूल्य दिलं पाहिजे. आणि आम्ही अशा 85 प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा आम्ही या लोकांना देतो की ज्यामध्ये कोणाचं ड्रीप बसवायचं असेल, पंप बसवायचा असेल, इलेक्ट्रिकल वायरिंग करून द्यायचं असेल, पेंटिंग करायचं असेल, शोषखड्डा करायचा असेल, वॅक्सिनेशन करून द्यायचं असेल, सॉईल टेस्टिंग करायचं असेल, वेबसाईट तयार करून द्यायची असेल, यू नेम इट. आम्ही ह्या 85 वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा मुलांना देतो आणि त्यातून काम करत करत मुलं शिकतात, त्यांना कॉन्फिडन्स येतो आणि मग ते मोठमोठे उद्योजक बनतात. आणि अशी हजारो विद्यार्थी आमच्याकडे येऊन उद्योजक झालेली आहेत. साधारणपणे वर्षामध्ये एक 70 मुलं, म्हणजे आम्ही असं म्हणतो की आठवड्याला आमचा एक उद्योजक तयार होतो, एक नारळ फोडायचा आठवड्याला किमान. आता आमचं टार्गेट जरा थोडं जास्त आहे, गावामध्ये उद्योजक करायचा. तर हाताने काम करत शिकणं आणि लोकांना सेवा देणं हे आम्ही मुख्य काम करतो. आमचे जे कार्यक्रमाचे 4 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे 15 ते 20 वयोगटातल्या मुलांसाठी जे 10वी 12वी पास नापास 14 वर्षाचे पुढचे असतील त्या मुलांसाठी आमच्याकडे काही कार्यक्रम आहे. आता काय झालं माहिती आहे का, शिक्षणात पण इन्फ्लेशन झालं आहे. म्हणजे मुलं नापास होतच नाहीत, ते पुढे जातात ग्रॅज्युएट करायला. आता आम्ही काय केलं, त्यामुळे आता आम्ही अभियांत्रिकी कॉलेजमध्ये, म्हणजे जे काही अभियांत्रिकी शिकतायत, सायन्स शिकतायत, ग्रॅज्युएट होत आहेत, कॉमर्स करतायत, त्या मुलांसाठी पण आम्ही आमचा एक वेगळा प्रोग्राम सुरू केला आहे. आणि त्या प्रोग्रामचं नाव आहे डिझायनिंग अ सोल्युशन. तुम्ही प्रश्नाला उत्तर शोधा. आणि ती मुलं आमच्याकडे येतात, राहतात, त्यांच्या इंटर्नशिपसाठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, आणि 6 महिने त्यांना आम्ही समाजामधला ग्रामीण भागातला एखादा प्रश्न देतो आणि त्या प्रश्नावर काम करायला सांगतो. ते जेव्हा त्या प्रश्नावर काम करतात त्यामुळे त्यांची विषयाची समज वाढते, प्रॅक्टिकली अनुभव मिळतो आणि साहजिकच त्यांना पुढे चांगली नोकरी किंवा चांगल्या उद्योगाला ते जाऊ शकतात. प्रयोगशाळा आहे, प्रयोगशाळा मोठी होऊ शकत नाही, प्रयोगशाळा छोटीच असते. त्याचं स्केलअप व्हायला पाहिजे आणि हे स्केलअप नेहमीच्या शाळांमध्ये झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक कुठल्याच गावातल्या मुलाला ड्रॉपआउट होऊन विज्ञानाश्रमामध्ये यायची गरज पडायला नको. त्यामुळे आम्ही नेहमीच्या फॉर्मल स्कूलमध्ये 8वी 9वी 10वीमध्ये 6वी ते 8वीमध्ये आम्ही एक वेगळ्या प्रकारचा प्रोग्राम चालवतो. साधारणपणे 300 शाळांमध्ये हा कार्यक्रम सध्या चालू आहे, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर. आणि याच्या पुढे बघा, MITचा उल्लेख आला त्या फिल्ममध्ये, आमच्याकडे एक फॅब अकॅडमी नावाचा प्रोग्राम आहे 6 महिन्याचा. जो प्रोग्राम MITमधले प्रोफेसर घेतात ऑनलाईन पद्धतीने आणि आमच्या इथे प्रॅक्टिकल होते. आणि तो प्रोग्राम जो आहे तो इन्क्युबेशन सेंटर मॅनेजर बनवण्याचा आहे. तुम्हाला संशोधन करायचं असेल तर तुम्हाला बिल्डिंग लागत नाही, मशिनरी लागत नाही, तुम्हाला तसा विचार करायला लागतो, प्रश्न शोधायचा. आणि ते करण्यासाठी 6 महिन्याचा प्रोग्राम आमच्याकडे तो चालतो. असं वेगवेगळ्या स्वरूपाने, पण बेसिक प्रिन्सिपल ही 2 प्रिन्सिपल आहेत, हाताने काम करत शिकणं आणि शिकताना लोकांना सेवा देणं. ही दोन्ही प्रिन्सिपल नई तालीमची, महात्मा गांधींच्या बुनियादी शिक्षाची हे सांगणारी आहेत. एक उदाहरण देतो आणि मी थांबतो कारण माझं घड्याळाकडे पण लक्ष आहे. हे कसं काम होतं मी तुम्हाला सांगतो. 2014 साली आमच्याकडे 2 मुली आल्या होत्या ॲग्रिकल्चर कॉलेज दापोलीच्या, BTech ॲग्रिकल्चर. आणि आमच्या इथे राजगुरुनगरला एक चैतन्य नावाची संस्था आहे आणि तिथल्या महिला ज्या आहेत त्या हातसडीचा तांदूळ करतात, म्हणजे आपला ब्राऊन राईस कांडून बनवायचा. आणि ह्या महिलांनी त्यांच्याशी बोलल्या, त्यांना कळलं की या मुलींना बराच त्रास होतो आहे. त्या मावशांनी सांगितलं की बाई आम्हाला काहीतरी थोडं मशीन करून दे, भात कांडायचा आहे, पॉलिश नाही करायचा, आम्हाला तसंच रेट मिळाला पाहिजे, मशीन तयार करून दे. मग ह्या मुलींनी मशीन तयार केलं. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या मुली आमचे, मी तुम्हाला मागा म्हटलं ना, स्कूल ड्रॉपआउट्स, फॅब्रिकेशन शिकणारे मुलं, त्यांना मदतीला, असं करत करत आम्ही त्यांच्यासाठी एक मॅन्युअल मशीन बनवलं. ते मशीन बनवल्यानंतर त्या गेल्यात 6 महिन्यानंतर. पुढच्या वर्षी नवीन मुलं आली, इंजिनिअरिंग कॉलेजची, ॲग्रिकल्चरची, आमचे DBRTचे मुलं. त्या महिलांनी सांगितलं, अरे आता हे बरं आहे, तू पेडल केलं, आम्हाला 7,000 रुपये आम्हाला मिळाले त्याचे, याला मोटर बसून दे. 15,000 रुपये जास्त लागले, अजून 20,000 रुपये किंमत झाली. ते करून दिलं.
परत त्याचं ड्रॉइंग, डिझाईन, कॅल्क्युलेशन सगळं केलं. मुलं पण शिकली, त्यांना पण सोय झाली. पुढच्या वर्षी त्या मावशाचा प्रदान आला आहे आमच्याकडे, अरे त्याला ना ते तूस वेगळं झालं पाहिजे आणि दाना वेगळा पाहिजे, असं काहीतरी करून द्या. म्हटलं व्हेरी गुड, अजून पैसे द्या, अजून पैसे लागतील. त्यांनी अजून पैसे दिले. असं करत करत आत्ता जे मशीन आहे त्याची किंमत 90,000 रुपये मावशांशी बोलताना. आणि जवळजवळ मी म्हणेल कमीत कमी एक 20-25 इंजिनियर्स आणि साधारणपणे एक 15-20 फॅब्रिकेटर्स मुलं ह्या सगळ्यांना शिकून तयार झाली आमची. साधारणपणे आम्ही गेल्या 3-4 वर्षामध्ये एक 300 मशीन विकले असतील. उत्पादक कामामध्ये मुलांना सामील करून घेतलं तर किती मोठं काम करताय त्याचं एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण देतो आणि थांबतो. आमच्याकडे ना पाबळ गावामध्ये आर्ट्स आणि कॉमर्सचं कॉलेज आहे आणि मराठी माध्यमाचं कॉलेज आहे आणि जास्त करून मुलीच त्या कॉलेजला जातात. कारण गावामधलं आर्ट्स कॉमर्सचं कॉलेज म्हणजे गावात ज्यांना शहरात पाठवायचं नाही त्या पोरींना शिकवायचं तिथे. त्या मुली आमच्याकडे कॉम्प्युटर शिकायला येतात, मराठी माध्यमात शिकलेल्या आहेत. काय द्यायचं त्यांना काम? उत्पादक काम द्यायचं ना, कॉम्प्युटरमधून द्यायचं काम. आमच्या लक्षात आलं की यांना मराठी येतं आहे आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा, मराठीमध्ये लेख लिहायला सुरुवात करा विकिपीडियावर. आणि आम्ही विकिपीडियावर वेगवेगळे लेख लिहायला सुरुवात केली. आमच्या गावाविषयी, व्यंजनाविषयी, आमच्याकडे मासवडी चांगली आम्ही तयार करतो त्याच्याविषयी, गावातल्या सणांविषयी आम्ही खूप लेख लिहिले. मग आम्हाला असं लक्षात आलं की अरे बरेच पुस्तकं जी आहेत ती कॉपीराईट फ्री आहेत आणि ती आम्हाला विकी लायब्ररीमध्ये अपलोड करता येतात. आणि आम्ही ती स्कॅनिंग करायला लागलो, त्याचं OCR म्हणजे ते इंटरनेटवर सर्च करता येतील अशी करायला लागलो आणि ते अपलोड करायला लागलो. त्यासाठी आम्हाला वाटलं या मुलींना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. तर पुण्यामध्ये डॉक्टर माधव गाडगीळ सर आहेत, ते म्हणाले की तू काय काळजी करू नको, तुला जे द्यायचे पैसे ते देत जा, मी तुला पैसे देतो. त्यांनी मला अशा वेगळ्या ठिकाणून पैसे यायला लागले आणि आम्ही त्या मुलींना इन्सेंटिव्ह द्यायला लागलो. आत्तापर्यंत साधारणपणे आम्ही 1001 पुस्तकं आम्ही अपलोड केली आहेत, 2,000-1,000च्या वर आम्ही लेख लिहिली आहेत तिथे. आणि त्या पद्धतीने पण मुलींना आम्ही उत्पादक कामामध्ये एंगेज केलं आहे. सांगायला नको की ही मुलं असं सगळं काम केल्यानंतर, त्यांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांना ॲक्च्युअल जीवनामध्ये चांगल्या प्रकारे काम करता येतं. जे काही अदरवाईज आपण ड्रॉपआउट्स म्हणतो, चांगले नाही असं म्हणतो, मी असं म्हणेल की ते आपल्या GDPमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्यूट करत आहे. तर मला असं वाटतं की आपल्या ग्रामीण भागामध्ये, म्हणजे तुम्ही सगळे बरेच पालक आहात इथे, विद्यार्थी पण दिसत आहेत, आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप समस्या आहेत आणि ह्या सगळ्या समस्या खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. इतक्या संधी गावामध्ये अमर्याद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी कॉम्पिटिशनच नाही आहे. असं एकच क्षेत्र आहे आपल्याला खूप काम करतानासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्यांना कोणाला असं वाटतं आहे की आपल्याला काहीतरी काम करायचं आहे, वेगळा विचार करायचा आहे, कुठल्याही डिसिप्लिनचे असू देत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, इरिस्पेक्ट ऑफ ॲट दॅट, खूप काम करता येण्यासारखं आहे. तर तुम्ही सगळ्यांचं विज्ञान आश्रमामध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही परत एकदा तुम्ही आमचं कौतुक केलं, सगळ्यांनी एवढा मोठा सन्मान आम्हाला दिलात, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद योगेशजी. म्हणजे लक्षात आलं की आज या 2 संस्था आहेत. एक आहे मेरिट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करते आणि दुसरी आहे वेगळं मेरिट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करते. या दोन्ही संस्थांचे मनापासून आभार. आमचा हा छोटा सन्मान आपण स्वीकारला. आणि खरं म्हणजे या दोन्ही संस्थांना पुरस्कार दिल्यानंतर आपल्याला धन्यता वाटावी असा हा क्षण आहे खरं म्हणजे. त्यामुळे दोन्ही संस्थांचे, रवीजी, योगेशजी, आपणा दोघांचे मनापासून आभार. आणि मित्रहो, या आजच्या कार्यक्रमासाठी खास पुण्याहून सेवा सहयोगचे अतुल नागरेशजी आलेले आहेत, त्यांचेही मनापासून आभार मानतो. शरदजी गांगल, जे पूर्वी थर्मॅक्समध्ये होते, आता TGSB बँकेचे चेअरमन आहेत, त्यांचेही मनापासून आभार मानतो. अरुणजी करमरकर, सोलापूरकरांना परिचित आहेत, त्यांचेही मनापासून आभार. आणि महेश वैद्य, सुनील यादव, या सर्वांचेच मनापासून आभार मानतो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. कार्यक्रमाचा हा पहिला भाग इथे संपतो आहे.